तर हाय फ्रेंड्स, आता सकाळच्या 6 वाजलेत आणि आपण आजचा जो व्हिडिओ असणार आहे तो वासुरा ट्रेकसाठी असणार आहे. आणि आज महाशिवरात्री निमित्त आपण नागेश्वरला जातो आणि नागेश्वरवरून पुढे आपण मग विचार केला की आज नागेश्वरला निघालो तर मग वासुराचा पण ट्रेक पूर्ण करूयात. कारण आपण गेल्या वर्षी पण गेलो होतो, पण गेल्या वर्षीचा काही व्लॉग व्हिडिओ बनवला नव्हता. मग आता म्हणलं या वर्षी बनवूयात आपण. आणि मग आपण फायनली निघालोय आता वासोट्यासाठी. तर वासोट्याचा थोडासा इतिहास सांगायचं झालं तर वासोटा हा किल्ला घनदाट जंगलामध्ये आणि कोयनेच्या अभयारण्यात वसलेला किल्ला आहे, जो की सातारा जिल्ह्यामध्ये येतो. तर आपल्याला जर वासोट्यासाठी जायचं असेल तर पहिली गोष्ट आपल्याला सातारामध्ये येऊन तिथून बामणोली गाव लागतं. त्या बामणोली गावामध्ये जाऊन आपली गाडी पार्क करावी लागते. तुम्ही कोणत्याही ट्रान्सपोर्ट येऊ शकता, पण बामणोली गावामध्ये गाडी पार्क केल्यानंतर तिथून आपल्याला बोटीचा प्रवास करावा लागतो, जो की पाऊण तासाचा वगैरे असतो. आणि तिथून बोटीचा प्रवास करून मग पुढे आपल्याला ट्रेक करत जंगलामधून जावं लागतं. थोडक्यात काय तर बोट राईड प्लस जंगल ट्रेक, फॉरेस्ट ट्रेक हा एकंदरीत वासोट्याचा प्रवास असतो. तर खूप असा वेगळा अविस्मरणीय एक्सपिरियन्स असतो तो. आणि खूप असं छान वाटतं की आपण जंगलातून ट्रेक करत बोटीचा प्रवास करून एक ट्रेकिंगसाठी जातो. तर आता आपण सातारामध्ये आहोत आणि आता आपण गाडी घेऊन आपली जाणार आहोत. तर आता आपल्यासोबत आपले मित्र आहेत. हा पाठीमागे आशुतोष आहे आणि इकडं केतन आहेत आपला. आणि आता आपण आपली गाडी घेऊन बामणोलीसाठी निघणार आहोत. तर भेटूया बामणोलीमध्ये. तर मित्रांनो, फायनली आता आपण बामणोलीमध्ये पोहोचलोय. आणि तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की आपण आता गाड्या पार्किंग केल्यात सगळ्या इकडे. तिथं आपली पण गाडी आपण पार्क केली आहे. आणि आता गाडी पार्क करून आपण आता वासोट्यासाठी निघणार आहोत. आणि तुम्ही पाहू शकता की इथे बोट असतात की इथे बोटला पासून तिकीट काढून आपल्याला वासोट्यासाठी निघायचं असतं. तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की इकडे बोट्स वगैरे आहेत. आणि या बोटमधून आपण तिकीट काढून झाल्यानंतर ना आपण असं निघणार आहोत. आता तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता की बोट्स निघाले आहेत बघा तिकडे जाण्यासाठी. तर आपण पुढे निघालोय. तर तुम्ही पाहू शकता की बघा इकडे एक बोट आहे, ही बोट निघाली आहे. आणि आता आपण आपल्या मित्राला विचारूया, केतन तिकीट काढलं ना तू? तिकिटाला किती रुपये गेले आपले? 750 रुपये तिघांचे गेले ना? 750 तिघांचे 750 म्हणजे पर पर्सन 250 रुपये तिकीट असतं आपल्याला बोटने त्या तिकडे जाण्यासाठी. 250 रुपये तिकीटने मग पर पर्सन तिकडे आपण ही आपली बोट आहे या बोटमध्ये बसून आपण जाणार आहोत. सो आपले फ्रेंड्स चढतात बोटमध्ये, आपण त्यांच्या पाठीमागे बोटमध्ये चढणार आहोत. तर मित्रांनो, इकडं एक जागा फेमस आहे शेंबडी मठ. आणि तुम्ही आपल्या व्हिडिओमध्ये पाहू शकता की इथे शेंबडी मठ आपल्या व्हिडिओमध्ये दिसतोय पाठीमागून. आपण आता बोटमधून प्रवास करून वासोट्याच्या पायथ्याशी निघालोय. जाताना आपल्याला वाटेमध्ये एक शेंबडी मठ लागतो, तो या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, फायनली आपण आता वासोट्याच्या पायथ्याला पोहोचतोय. आपल्याला समोरची स्क्रीन मध्ये दिसतंय ते समोरचा जो रेक्टँग्युलर शेप मध्ये डोंगर आहे तो वासोटा आहे. आणि त्याच्या शेजारी राईट साईडला एक जे टोक वरती आलंय ते नागेश्वर आहे. तर आता आपण तिथे फायनली खाली पोहोचणार आहोत. आणि मग त्यानंतर आपण ट्रेक चालू करून पहिल्यांदा नागेश्वरला जाणार आहे. आणि मग नागेश्वरवरून मग माघारी रिटर्न दर्शन घेऊन आपण मग वासोट्यासाठी जाणार आहोत. तर मित्रांनो, फायनली आता आपण आपल्या बोटमधून उतरलोय आणि तुम्ही बघू शकता आपल्या पाठीमागं
सह्याद्री व्याघ्र राखीव म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्व आहे. इथून आपल्याला आतमध्ये जायचंय आणि इथून आतमध्ये गेले की आपला खरा ट्रेक सुरू होतो, जो की जंगल ट्रेक आहे. आता बोट राईड आपली संपलेली आहे आणि आता आपण या जंगलातून ट्रेक करत करत पुढे जाणार आहोत आपण. तर तुम्ही बघताय आता एंट्री केल्या गेल्या आपल्याला असं त्यांचं फॉरेस्टचं ऑफिस वगैरे आहे. फॉरेस्टचे लोक वगैरे इथं असतात. तिथं आतमध्ये आपल्याला पाण्याची वगैरे त्यांनी सोय केलेली आहे. ज्यांच्या कोणाच्या बॉटल्स वगैरे असतील, कोणाला पाणी वगैरे भरून घ्यायचं असेल तर रिकामी बॉटल्स आपण इथून भरून घेऊ शकतो. त्याचप्रमाणे इथे बसायला वगैरे सोय केलेली आहे लोकांसाठी. आणि इथं CCTV वगैरे आहेत त्यांचे, जो इथे कोणतेही लाईक फॉरेस्टला हार्म होईल अशा कोणत्या ॲक्टिव्हिटीज करू नका. आता ते CCTV मध्ये कैद होईल आणि ते तुम्हाला पनिश करू शकतात. सो फायनली आपण आता हळूहळू आपला ट्रेक सुरू करतोय. हळूहळू आपण चढत जाणार आहोत वर. आणि इथं आपल्याला जागोजागी एंट्री केल्यावरती असे मदत कक्ष, त्यानंतर ना त्यांचे हॉस्पिटलचे मेडिकल कॅम्प वगैरे असतात, जेणेकरून काही मेडिकल इमर्जन्सी वगैरे आले आपल्याला तर ते तिथं कव्हरअप होऊ शकतं. सो त्याची पण इथे त्यांनी सर्व्हिस अवेलेबल केलेली आहे. सो त्याचंही काही टेन्शन नाही आहे. फायनली आपण निघालोय ट्रेकसाठी आणि हा इथल्या ऑफिसचा एरिया पूर्ण झाल्यानंतर मग छोटंसं गेट लागतं. त्या गेटमधून पुढे जाऊन आपल्याला जंगल ट्रेक चालू करायचा असतो. तर मित्रांनो, जेव्हा आपण त्या सह्याद्री टायगर रिझर्वपासून थोडंसं आतमध्ये येतो आपल्या नागेश्वर किंवा वासुदेवाकडे जाण्यासाठी, आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इथं असं छोटंसं हनुमान रायाचं मंदिर दिसतं. तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती, मी तुम्हाला दाखवतोय. रायाचं मंदिर आहे आणि तुम्ही त्या मंदिराच्या शेजारून जर लेफ्ट साईडला गेला तर तुम्हाला वासुदेवाकडे जाण्याचा रस्ता आहे. आणि राईट साईडून वरती गेला थोडा क्रॉस करून तर तुम्हाला नागेश्वरकडे जाण्यासाठी एक रस्ता मिळतो. आणि जर तुम्हाला नागेश्वरकडे जायचं असेल, नागेश्वर करून वासुदेवाकडे जायचं असेल तर नागेश्वर, आपल्याला नागेश्वर करून वासुदेवाकडे जायचं असेल तर नागेश्वरचं दर्शन घेऊन तिथून लगेचच आपल्याला डावीकडे एक रस्ता असतो. त्या रस्त्या थ्रू आपण डिरेक्टली वासुदेवाकडे जाऊ शकतो. हे असे खडबडीत रस्ते, दरड दगड कोसळेल डोंगरातून पाण्याने खाली आलेली. आणि खरं तर हा रस्ता पूर्ण ओढ्यातून आहे. जर तुम्ही पावसाळ्यामध्ये आला तर इकडे तुम्ही येऊच शकत नाही. पण आत्ताच्या वेळी पाणी पूर्णपणे आटून जातं ना, त्यामुळे मग आपल्याला असं ओढ्यातून चालत चालत वरती चढावं लागतं. पण एवढं मस्त भारी वाटतंय ना, एकदम शांत, कमी लोक आणि तो पक्ष्यांचा तो किलबिलाट. खरंच मित्रांनो, ह्या अशा गोष्टी एक्सपिरियन्स केल्या पाहिजेत. आपण फिरलं पाहिजे, ट्रेक केलं पाहिजे असं नाही, पण अशा निसर्गाच्या सानिध्यात आपण फिरलं पाहिजे. तर मित्रांनो, आता आपण ट्रेक करताना आपल्याला एक आजी दिसल्या. ऑलमोस्ट त्या आजींचं वय, आजी किती वय बोलला तुम्ही? 70च्या आसपास त्या आजींचं वय असेल. 78. बघा, एवढ्या 78 वर्षांच्या आजी असताना सुद्धा त्या एवढं देवाला एवढं वरती चालून येतात, एवढं धाडस करतात. तर मित्रांनो, ट्रेकिंग करण्यासाठी आपल्याला फिरण्यासाठी पैसा नाही लागत, लागते ती आवड, जिद्द, धाडस. तर आवड असायला हवी माणसाला फिरण्याच्या आयुष्यात. तर मित्रांनो, फायनली आपण नागेश्वरच्या इथे पोचलोय आणि तुम्ही पाहू शकता लाईन केवढी मोठी आहे दर्शनासाठी. 2 मिनिटं.
लाईन दर्शनासाठी लाईन किती मोठी आहे तुम्ही बघू शकता. आपण सगळ्यात लास्टला जाऊन दर्शनासाठी लाईनला उभं राहणार आहे. आपण 9:33 आपला ट्रेक सुरू केला होता चढण्यासाठी आणि आता ऑलमोस्ट 11:10 झालेत. ते 9:33 ते 10:33 1 hour and 40 minutes ऑलमोस्ट. एवढ्या वेळामध्ये आपण आपला ट्रेक नागेश्वर पर्यंत पूर्ण केलाय. आणि लाईन काही संपत नाहीये. ही बघा इकडे लाईन आहे. फायनली लाईन संपली आहे आणि या दादांची आपण लाईनला उभं राहतोय. आणि तुम्ही समोर जो बघताय तो वासोटा आहे. समोर जो बघताय तो वासोटा किल्ला आहे. आणि ह्या बाजूला बरोबर नागेश्वर डोंगराच्या या बाजूला बरोबर आपला कोकण चालू होतो. आपल्याला आता ही लाईन पूर्ण करून दर्शनासाठी पुढे जायची. फायनली मित्रांनो 1 तास 40 मिनिटं वेट केल्यानंतर लाईन मध्ये आपल्याला नागेश्वराचं स्वयंभू नागेश्वराचं दर्शन प्राप्त झालं आपल्याला. आणि तर मित्रांनो आता आपण नागेश्वर पासूनच परतीचा प्रवास चालू केलाय. माघारी जाण्यासाठी निघालोय आणि आता आपण अर्ध्या वाटेत फराळाचं खाण्यासाठी बसलोय. तर झालं असं की आपण वासुदेवाकडे निघालो होतो पण तिथल्या सुरक्षा रक्षकांनी आपल्याला काही पुढे जाऊन दिलं नाही. त्यांचं असं म्हणणं होतं की आज महाशिवरात्री असल्यामुळे इकडे खूप गर्दी असते. सुरक्षेच्या कारणास्तव आज वासोटा किल्ला पर्यटकांसाठी बंद राहणार आहे. तर आपण तिकडे नाही जाऊ शकलो. मग आपण डिरेक्टली खाली परतीचा प्रवास चालू केलाय आणि आता आपण नागेश्वर पासून निम्म्या अंतरावरती खाली येऊन खाण्यासाठी बसलोय. आता हळूहळू आपण खाली जाऊ. मग तिथं सह्याद्री व्याघ्र रिझर्व व्याघ्र राखीव म्हणजे सह्याद्री टायगर रिझर्व पैकी आपल्या बोट्स असतील तिथून मग आपण पुढचा सीन घेऊ. हाय फ्रेंड्स. आणि आता आपण बोटमध्ये आपल्या बसलोय आणि सगळ्याच बोट बांबोलीच्या दिशेने, काही शेमडीपाड्याच्या दिशेने, काही मुनावळीच्या दिशेने माघार निघालेत. सगळेच लोक आपल्या परतीच्या प्रवासाच्या वाटेला आहेत आणि आपण पण आता आपल्या परतीच्या प्रवासाच्या वाटेला आहोत. आणि आता आपण इथून बामनोलीमध्ये उतरणार. बामनोलीमधून आपली कार पार्क केली, कार घेणार आणि डिरेक्टली आपल्या सातारला जाणार. तर फ्रेंड्स आपला वासुदेचा प्लॅन जरी आज कॅन्सल झाला असेल तरी आपला स्वयंभू नागेश्वर देवस्थानाचा प्लॅन सक्सेसफुल झाला आहे. आणि आपण असेच ट्रेक्स ब्लॉग्स बनवत राहू इथून पुढे. तरी तुम्हाला आपले ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या भावाला नक्कीच लाईक करा, आपल्या भावाचं चॅनल नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा आणि इतरांनाही सांगा सबस्क्राईब करण्यासाठी. तर बाय फ्रेंड्स, भेटूया असेच नवीन पुढच्या ब्लॉग्समध्ये.